समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे. महाराजांच्या कृपेने हा चॅनल महाराजांनी स्वतः बनवलेला आहे आणि आता पुन्हा स्वामींनी एक आदेश केला आहे. त्या आदेशाचंच पालन मी करत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. महाराजांनी सांगितलं आहे की आता लाईव्ह सेवा ही सुरू कर. कदाचित जे कोणी दुःखात असतील, खूप संकटात असतील, त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा असू शकता. तुमचे प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. कारण लाईव्ह सेवेचं, सामूहिक सेवेचंही फार मोठं महत्त्व असतं. कारण जेव्हा आपण एक घरी माळ करत असतो त्यावेळेस एकच माळ होती. ज्यावेळेस आपण सामूहिकरित्याने एक माळ जप करतो, जर संख्या ही 50ची असेल तर आपल्या खात्यावरती 50 माळी जप होत असतो. त्यामुळे नामस्मरण आपलं हे खूप वाढतं आणि आपले पाप देखील हे कमी कमी होत असतात. त्यामुळे सामूहिक सेवेला फार महत्त्व आहे. यामुळेच महाराजांनी हे निवेदन दिलेलं आहे. आपल्याला ही सेवा उद्यापासनं म्हणजे गुरुवारपासनं सुरू करायची आहे. आपण 12 वाजता ही सेवा सुरू करूया. आणि ज्यांना कोणी खरंच खूप अडचणीत आहे, दुःखात आहे आणि तुम्ही जरी महाराजांपुढे बसू शकला नाही किंवा ही सेवा करू शकला नाही, तरी तुम्ही श्रवण जरी केली तरी त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे कामात जरी असाल, ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, तरी तुम्ही ही सेवा करा. आपल्याला संकल्पित ही सेवा करायची आहे. आपल्याला 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे. यामध्ये आपले 3 स्वामीचरित्र पारायण होणार आहे. 11 वेळेस आपल्या तारक मंत्र होईल. त्यावेळेस 11 वेळेस आपल्याला 11 माळी जप होणार आहे. त्यासाठी आणि आपले जे संरक्षण होण्यासाठी कालभैरव अष्टक अशा विविध सेवा आपण घेणार आहोत. कारण महाराजांनी हे आपल्याला सांगितलं आहे. यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी आजच सांगते. कारण ज्याच्याकडे असेल त्यांचं उत्तम, ज्याच्याकडे नसेल त्यांनी आजच घेऊन या. आपल्याला हा श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र जे आहे, आपल्याला छोटं चरित्र आता उपलब्ध झालेलं आहे. हे चरित्र ग्रंथ आपल्याला घेऊन यायचं आहे. याचे आपण 3 पारायण 21 दिवसामध्ये करणार आहोत. रोजचे 3-3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये एक पारायण आपलं कंप्लीट होणार आहे. त्याचबरोबर महाराजांची ही नित्यसेवा आहे. नित्यसेवेमध्ये वेगवेगळे स्तोत्र, मंत्र सर्व काही असतं. याच्यातील देखील आपण रोज एक नवीन मंत्रही घेणार आहे. कारण ज्यांचे वेगवेगळे, प्रत्येक भक्तांचे वेगवेगळे प्रश्न असतात, त्याने जेणेकरून प्रत्येकाचे प्रश्न सुटावे या हेतूने आपण ही सेवा करणार आहोत. त्याचबरोबर गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा देखील ग्रंथ प्रत्येकाला 10 रुपयाला, जिथे देवाचे पुस्तक असतात तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. यामध्ये घोरकष्टम उद्धरम स्तोत्र आपल्याला याचं पठण करायचं आहे. जे कोणी आर्थिक अडचणीमध्ये असतील किंवा खूप मोठ्या संकटात असेल तर त्याच्यातून त्याला बाहेर निघता यावं यासाठी आपण ही सेवा करणार आहोत. असं आपलं सेवेची रूपरेषा असेल. त्याचबरोबर आपल्याला तुळशीची माळ लागणार आहे. गोमुखी अशी असेल तर उत्तमच, कारण माळ ही खूप पवित्र असते. माळीला आपल्या शरीराचा स्पर्श होऊ नये त्यासाठी ही गोमुख असते. यामध्ये आपल्याला माळ घालून जप करायचा आहे. ज्याच्याकडे नसेल काही हरकत नाही, माळ असली तरी चालेल, नसली तरी तुम्ही ऐकलं तरी चालेल. खूप महत्त्वाच्या या सेवा आहे. महाराजांनी स्वतः सांगितलं आहे म्हणून आपण या सेवा करत आहोत. प्रत्येकाने हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण महाराजांची आरती देखील करणार आहोत. अशा विविध सेवा आपण यामध्ये घेणार आहोत, करणार आहोत. आजच तुम्ही हे सर्व पुस्तकं घेऊन या आणि उद्यापासून लवकर घरातली जे कामं असेल ते आवरून आपण ठीक 12 वाजता लाईव्ह येणार आहोत आणि ही सेवा करायला आपण सुरुवात करणार आहोत. हा व्हिडिओ आधी टाकते, त्यामुळे एकच होतं की सर्वांना माहिती व्हावं म्हणून आपण हे करत आहोत. आणि खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले प्रश्न सुटावे आणि किंवा आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी ती बाहेर जावं, तर प्रत्येकाने या सेवेमध्ये सामायिक व्हायचं आहे. आणि आपल्यासाठी महाराजांनी जे निवेदन केलं आहे ते निवेदन आणि आपण महाराजांच्या इच्छे मिळून राहायचं आहे. असा हा छोटासा व्हिडिओ होता. पण प्रत्येकाने हे बघा आणि आपल्या जे कोणी खरंच आपल्या भाऊ बहीण कोणी असेल, जे दुःखात असेल, पीडित असेल, त्यांच्यापर्यंत देखील हा मेसेज पोचवा आणि त्यांना देखील जॉईन व्हायला सांगा. आणि हो, खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई तुमचा नंबर द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. खूप सारे प्रश्न आहे, खूप सारे अडचणी आहे, त्या देखील आपण घेणार आहोत. प्रश्नोत्तर देखील आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत की जी काही महाराज बुद्धी देतील, महाराजांसमोर आपण सर्व काही बोलणार आहोत, सर्व करणार आहोत. जे काही माझ्या मुखातून निघणार आहे ते मी न बोलता प्रत्यक्षात स्वामी महाराज बोलणार आहे आणि स्वामी महाराजच
आपल्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. स्वामी महाराज जशी मला जमेल तशी सेवा मी तुम्हाला सांगेल आणि त्या पद्धतीने देखील तुम्ही सेवा करू शकता. महाराजांना भाव हा खूप महत्त्वाचा आहे. आपण किती अंतःकरणापासून करतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडी सेवा करा पण अंतःकरणापासून करा, नक्की प्रश्न हे सुटत असतात. असा हा व्हिडिओ होता. आपण मग गुरुवारपासून भेटूया 12 वाजता. श्री स्वामी समर्थ.